आमचे बरोबर आमचे स्किल रतन टाटा स्किल युनिव्हर्सिटीची व्हाईस चान्सलर श्रीमती पालकर आहे आणि ITIचे डायरेक्टर श्री सूर्यवंशी आहे. प्रथमतः सूर्यवंशीजी आपला यामध्ये 3 प्रोग्राममध्ये एक प्रोग्राम ITIचे बेस्ट ITIच्या त्यावेळी आपण स्वागत करणार आहे. ते सूर्यवंशीजी त्याबद्दल सांगणार आहे. 21 तारखेच्या या कार्यक्रमामध्ये युनिव्हर्सिटीच्या कन्व्होकेशनमध्ये माननीय उपराष्ट्रपती महोदय, त्याचबरोबर गव्हर्नर साहेब, आपले लाडके CM साहेब, त्याचबरोबर दोन्ही DCM महोदया उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमामध्ये यामध्ये आपण राज्यातील 3 उत्कृष्ट ITI निवडलेले आहेत. या ITIमध्ये आदिवासी ITI आहेत, महिला ITI आहेत आणि एक मुलांची ITI आहे. यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये आपण निवडल्यानंतर पहिली ITI जी आली आहे महिलांमध्ये ताराबाई मोडक शासकीय ITI लातूर याची एक निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आदिवासीमध्ये राजे विश्वेश्वराय अत्राम शासकीय ITI अल्लापल्ली याची निवड झालेली आहे राज्यामधनं. आणि तिसरी ITI देवगिरी ITI छत्रपती संभाजीनगर. अशा 3 ITIला आपण या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट ITI म्हणून पुरस्कार देणार आहोत. माननीय आमच्या कुलगुरू मॅडम या युनिव्हर्सिटीचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलतील. नमस्कार. उद्या एक खूप मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. कारण आपण पहिला दीक्षांत समारोह आयोजित केलेला आहे आणि हा दीक्षांत समारोह लोकभवन इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि जसं की सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन सर यांनी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून मान्यता दिली आणि उद्या ते येणार आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी साहेब सगळेच तिथे उपस्थित राहणार आहे. आपले जे मास्टर्सची जी मुलं आहेत, मास्टर्स प्रोग्राम केलेले MTechचे विद्यार्थी, त्याचबरोबर बॅचलर्स BScचे विद्यार्थी यांना आपण पदवी प्रदान उद्या करणार आहोत. स्किल विद्यापीठाचं धोरण फक्त डिग्रीज प्रदान करणं नसून आपण स्किल विषयावरती सर्टिफिकेट प्रोग्रामसुद्धा मोठ्या संख्येत आपण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 34 डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र याच्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि याच्यामध्ये 25,000 मुलांना आपण आत्तापर्यंत प्रशिक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ह्याच्यावरती भर देऊन सुद्धा 9,600 मुलांचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि उद्या काही रेप्रेझेंटेटिव्ह स्टुडंट्स तिथे येणार आहेत. कारण लोकभवनमध्ये आपण काही विद्यार्थी येणार आहेत ज्यांना मास्टर्स डिग्री आहे, ज्यांना बॅचलर्स डिग्री आहे, सर्टिफिकेट प्रोग्राम आहे. याचबरोबर एक मोठा उपक्रम वेगळ्या प्रकारचा जो विद्यापीठाने केला तो म्हणजे महिलांसाठी केला होता. पर्सिस्टंट सिस्टमच्या संयुक्त विद्यमाने ज्या महिलांनी 2 ते 5 वर्षाचा ब्रेक घेतला होता अशा महिलांचं ट्रेनिंग करून त्यांना पर्सिस्टंट सिस्टममध्ये जॉब दिला. तर आपण 6 गोल्ड मेडल्स उद्या देणार आहोत आणि 6 गोल्ड मेडल्समध्ये 1 गोल्ड मेडल हे महिलांसाठी पर्सिस्टंट सिस्टमने स्पॉन्सर केलेलं आहे आणि बाकी 5 गोल्ड मेडल विद्यापीठाकडून मिळणार आहे. ही संक्षिप्त माहिती होती उद्याच्या समारंभाबद्दल. साहेब परत एक वेळा मी आपला धन्यवाद देतो. कारण असं आहे की हा काही पॉलिटिकल विषय नाही आहे आणि हा इकॉनॉमिकल विषय पण नाही आहे, पण फार महत्त्वाचा विषय स्किलिंग आणि अपस्किलिंग आणि एम्प्लॉयमेंटचे आहे. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत हा विषयावर किती इम्पॉर्टन्स होती ते सर्वांना आपल्याला माहीत आहे. पण तुम्हाला सर्वांची मदत
मिळाली तर हा विषय चांगला गाजतील. उद्या जे कार्यक्रम आहे, प्रथमतः असा कार्यक्रमामध्ये स्वतः उपराष्ट्रपती येत आहे, हा मोठी गोष्ट आहे. आणि माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय उपमुख्यमंत्रीजी, गव्हर्नर साहेब सर्व उपस्थित राहणार आहे. आणि त्यामध्ये आपण जे सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा NGO म्हणून जे स्किलिंग किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, एकही पैसे आमच्याकडून घेत नाही, पण त्याने स्वतःचे पैशातून, स्वतःचे मॅनपॉवरतून मोठा सपोर्ट स्किलिंग एम्प्लॉयमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये काममध्ये केलेलं आहे. त्याने 12 असे सिलेक्ट करून त्यांचे आपण स्टॉल पण तिथे लावलेलं आहे. आणि त्यांचे स्टॉलमध्ये पण आपण हा सर्व माननीय उपराष्ट्रपती वगैरे जाणार आहे त्यांच्या मानासाठी. हा एक आपण ॲडिशनली ते समाजाचा यामध्ये सपोर्ट व्हावा. आणि त्या जे आपण तयार केलं आहे एक्झिबिशन सेंटर, त्यांचं नाव आपण स्वर्गीय जयंत सहस्त्रबुद्धे प्रेक्षागृह असा त्यांचं नाव दिलं आहे. ते आपला दरबार हॉलच्या समोरची जागेवर तिथे गार्डनमध्ये उभा केला आहे. मला आपली विनंती आहे की आपण उद्या हा सर्व कार्यक्रमने योग्य मदत करावा. ITIला जे ज्या 3 ITIचं केलेलं आहे, काय क्रायटेरियावर त्यांची निवड झाली आणि काय त्यांनी सांगा. त्याच्या उत्कृष्ट आयडियाचा आमचा जो एक शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये ॲडमिशन्सचं पर्सेंटेज दरवर्षी वाढलं पाहिजे, अप्रेंटिसचं वाढलं पाहिजे. त्या ITIने CSRमध्ये रेव्हेन्यू प्राप्त करून घेतला पाहिजे. त्यानंतर त्या ITIचं प्लेसमेंट अप्रेंटिससाठी आणि जॉबसाठीचं असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ITIमध्ये नवीन कोर्स सुरू असलेला पाहिजे. त्या ITIमध्ये तंत्रप्रदर्शन असेल किंवा मोठ्या स्किलच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्यामध्ये भाग घेतलेला पाहिजे आणि पारितोषिक मिळवलेलं पाहिजे. असं साधारणतः 22 पॅरामीटर्स आपण त्याच्यातले घेतलेले होते. याचबरोबर DGT एक गुणांकन ठरवत असते प्रत्येक ITIसाठी ग्रेडेशन, त्याचेसुद्धा आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून जी बेस्ट आहे. आणि कॅटेगरी यावेळेस काढताना आपण महिला ITI जे आहेत, आपल्या 16 महिला ITI आहेत, त्यापैकी 15 सुरू आहेत, त्यापैकी एक ITI. आणि आदिवासीमध्ये साधारणतः 91 ITI आहेत आपल्याकडे, ज्या ट्रायबल्समध्ये स्पेसिफिकली येतात. त्यांना पण कुठेतरी एक चांगली संधी मिळावी आणि त्या ITIने पण चांगलं परफॉर्मन्स केलेलंच आहे. त्यामध्ये आलापल्ली ITI एक उत्कृष्ट ठरलेली होती. आणि जनरलमध्ये ज्या उरलेल्या ITI त्यामध्ये ओपन कॉम्पिटिशन खूप जास्त होती. प्रत्येक रिजनमध्ये 3-3, 4-4 बेस्ट निघालेले होते. आणि उलट इव्हॅल्युएशन करताना आमच्या टीमला खूप मेहनत करावी लागली, कारण ज्या पद्धतीने स्किलचं इम्पॉर्टन्स वाढतं आहे आणि ITIचं महत्त्व पण मार्केटला वाढतं आहे, त्या पद्धतीने आम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा जो सपोर्ट मिळतो आहे, याच्यामुळे ही कॉम्पिटिशन अतिशय चांगली आणि हेल्दी होती. तर बेस्ट ITI म्हणून आपण देवगिरी ITIला पण निवडलेलं आहे. आणि लातूरची ITI पण बघण्यासारखी. या तिघा ITI आपण तुम्ही जर प्रत्यक्ष तुम्ही किंवा तुमच्या टीमने जर बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये चेंज मिळेल. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 5 ते 6 करोड एका वर्षामध्ये CSR मिळालेलं आहे. जॉन्सन असेल, त्यानंतर सिमन्स होती, त्यानंतर श्री रविशंकरजी यांनी आपल्याला इलेक्ट्रिकलची लॅब दिली आहे, प्लंबिंगची जागवारने दिली आहे. असे अतिशय वेगवेगळे उपक्रम आपण राबवलेले आहे. आणि उद्देश एकच आहे की महाराष्ट्रात